जर समजा सेंटेन्समध्ये फ्यू, लिटल, हार्डली, स्कार्सली, रेअरली, सेल्डम, बेअरली हे शब्द आलेले असतील. आता हे शब्द दिसताना आपल्याला नॉर्मल इतर शब्दांसारखे दिसतात, पण या शब्दांमध्ये नाही, जवळपास नाही, जवळजवळ नाही असा अर्थ दडलेला असतो. त्यामुळे त्या विधानामध्ये जरी नॉट हा शब्द आलेला नसेल तरी सुद्धा ते विधान नकारार्थी होतं, नकारार्थक त्याचा अर्थ होतो आणि म्हणून त्याचा क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह असतो. म्हणजे आपल्याला एक सवय असते की जर विधानामध्ये नॉट दिलेलं असेल तरच ते विधान नकारार्थी आहे आणि मग आपण त्याचा क्वेश्चन टॅग करतो. पण एखाद्या विधानामध्ये जर नॉट हा शब्द नसेल पण त्याऐवजी फ्यू, लिटल, हार्डली, स्कार्सली, रेअरली, सेल्डम, बेअरली हे शब्द असतील तर या शब्दांचा अर्थ सुद्धा जवळजवळ नाही किंवा जवळपास नाही असाच होतो. म्हणून या विधानांचा टॅग करताना तो पॉझिटिव्ह होत असतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग आता आपण काही एक्झाम्पल्स जर पाहिले, वी सेल्डम सी हर. वी सेल्डम सी हर म्हणजे जवळपास आम्ही तिला पाहिलेलंच नाही आहे किंवा पाहतच नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणून याचा टॅग काय होईल? वी सेल्डम सी हर. डू वी. आता इथे सी हे V1 आहे, वर्बचं पहिलं रूप आहे, म्हणून आपण इकडे घेताना डू घेतलेला आहे. ठीक आहे. आणि वी हा तुमच्या वाक्याचा कर्ता आहे म्हणून तुम्ही तिथे वी लिहिलेलं आहे. ठीक आहे. हा सब्जेक्ट आहे.